मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आव्हानानंतर सुद्धा नागपुरामध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी रेल रोको केलेलाच आहे। आता प्रहार संघटनेचे कार्यकर्ते जामठा परिसरात रेल्वे ट्रॅकवर उतरले होते। त्यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली गेली आहे। संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरच्या जामठामधली ही दृश्य आपण पाहतोय। रेल्वे ट्रॅकवर हे शेतकरी उतरलेले आहेत। फडणवीसांनी आवाहन केलं होतं की रेल्वे रोखू नका, मात्र त्यानंतर सुद्धा शेतकरी रेल्वे उतरलेले आहेत। आंदोलनामध्ये बच्चू कडूंनी 12 वाजता रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती। या घोषणेनंतर आपण पाहू शकतो बच्चू कडूंचे काही कार्यकर्ते रेल्वे रुळावर आलेले आहे। नागपूर मुंबई हा जो रेल्वे मार्ग आहे, या मार्गावर त्यांचे कार्यकर्ते आहे आणि रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे। भाऊ, काय सांगाल? आपण रेल रोकोला सुरुवात केली आहे, काय सांगाल? रेल रोकाची जी घोषणा केली होती आम्ही, ते घोषणा आम्ही हेच केली होती का आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही रेल रोको सुद्धा करू। बोलल्याप्रमाणे सगळं करू, फक्त देवाभाऊच बोलल्याप्रमाणे काहीच करत नाही। सकाळी वेगळे बोलते, संध्याकाळी वेगळे बोलते। शेतकऱ्यासाठी त्यांना वेळ नाही। अजूनपर्यंत आमचं साधं पाणी बंद केलं, आमचे लाईट बंद केले। अरे हे का आम्ही काय पाकिस्तानात राहतो काय? आम्ही तर भारतातच राहत आहे ना। म्हणून आमच्या मागण्या पुऱ्या करावं हेच बोलतो आणि अशाच जागोजागी आम्ही आता जाम करणार आहे। आपण पाहू शकतो आंदोलक आक्रमक झालेले आहेत। त्यांनी हातामध्ये रेल्वे मधलं जे पिना आहे ते काढून सुद्धा आहे। त्यांचं म्हणणं आहे की आमच्या मागण्या तातडीने मान्य करावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, नागपूर। शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार रेल्वे ट्रॅकवर आता पोलीसही दाखल झालेले आहेत आणि हे पोलीस आता आंदोलकांना पांगवायचा प्रयत्न करतायत। आंदोलक जामठा नागपूर या भागात आता रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत। रेल्वे रोखायचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे, तेव्हा आता इथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे। आता पोलीस या आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। रेल्वे ट्रॅकवर आता पोलीस दाखल झालेले आहेत। या ठिकाणी आंदोलक कर्जमाफीच्या मुद्द्यासाठी, संपूर्ण कर्जमुक्तीच्या मुद्द्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उतरले होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।